नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। कालपासून पुण्यामध्ये जोरदार पाऊस चालू झालेला आहे आणि आत्ता पण 4 वाजलेत आणि एवढा पाऊस चालू झालेला आहे ना। आणि रात्री खूप पाऊस झाला त्यामुळे माझ्या गॅलरीची अवस्था बघा कशी झाली आहे। सगळी माती माती झाली आहे गॅलरीमध्ये, सगळं आतमध्ये पाऊस आला होता। आता मला ही गॅलरी धुवून काढायची, पण असं वाटतंय आज पण भरपूर पाऊस येईल आणि गॅलरीत पाणी आज पण येईल। मग आणि मी ही मेथी टाकली होती, त्यातली काही उगली आहे आणि काही नाही उगली आहे। आणि यामध्ये कोथिंबीर टाकली होती आणि वरचे पप्पा म्हणतच होते तुझी कोथिंबीर उगवून येतपर्यंत ना मार्केटमध्ये कोथिंबीर स्वस्त होईल। आणि तसंच झालं, कोथिंबीर आता 20 रुपयाला मिळते। आणि माहीत नाही याच्यामध्ये टाकलेली का उगली नाही, वरदने जास्त पाणी टाकलं होतं म्हणून उगली नाही की काय माहिती, पण नाही उगली। पाहू आता 2-3 दिवसांनी याच्यामध्ये दुसरं कशाची तरी मी बी टाकेल, पालकचे वगैरे। तर आता विचार करत होते मी की वरदला झोपी लावून गॅलरी धुवायची, कारण सगळी माती माती झाली आहे। पाहू चला, माझी साडी जाईन भिजून, साडी काढते आधी। मी वरदला आता झोपी लावलेला आहे आणि बाहेर पाऊस पडत आहे आणि वरदची एक्झाम चालू झालेली आहे आजपासून। आणि लहान मुलांना एक्झाम म्हणजे काय हे पण समजत नाही अजून, पण तरीसुद्धा त्यांना एक्झाम असतात। तर मी आता म्हटलं तो झोपलाच आहे तर मग आता गॅलरी तरी झाडून घ्यावी। धुवायचं बघते, पण म्हटलं साफ तरी करून घ्यावी, कारण काल पावसामुळे सगळी माती आली होती आणि कुंड्यांमधली माती पण खाली उडाली, कारण भरपूर पाऊस होता काल रात्री। त्यामुळे सगळी काही गॅलरीमध्ये माती माती झाली होती, त्यामुळे म्हटलं सगळी माती झाडून घ्यावी। तर मी दोन्ही बाजूला काही झाडं ठेवलेली आहेत आणि आता ही उचलून मी ठेवत आहे तिकडं। तर उचलून घेतली, त्यानंतर मग त्याच्या खालची काढली आणि कोपऱ्यात पण खूप माती झालेली आहे, ती पण झाडून घेतली माती। त्यानंतर मग मी परत एका बाजूला सगळे झाडं ठेवून घेतली। त्यानंतर हा जो कचरा आहे जमा झालेला तो मग मी गॅलरीमधून भरून, मी ना आता कन्फ्यूज आहे की झाडं सगळी एकाच बाजूला ठेवावी की अर्धी इकडं आणि अर्धी तिकडं ठेवावं, कारण दरवेळेस मी झाडांची जागा चेंज करत असते। कधी कधी इकडून ठेवत असते, कधी कधी एकाच ठिकाणी ठेवत असते, तर काही सुचत नाही आहे। तर तुम्हाला काय वाटतं की झाडं कशी छान दिसतील, एका साईडला सगळी छान दिसतील की काही ह्या साईडला चांगले दिसतील? तर आता मी गॅलरी स्वच्छ झाडून काढली आहे, सगळी माती काढली आहे गॅलरीमधली, पाहू शकता। आणि इथं ड्रम ठेवलेला आहे, तर ह्या बाजूला मी आता सगळी झाडं ठेवलेली आहे आणि आता गॅलरी धुवायची आहे। पण अजूनही बाहेर पावसाचं खूप वातावरण आहे, त्यामुळे लगेच काही धुणार नाही। रात्री जर परत पाऊस पडला जास्त तर गॅलरी परत खराब होणार आहे, त्यामुळे आता फक्त स्वच्छ करून घेतली। तर ह्या बाजूला मी ह्या बाजूला काही मी झाडं ठेवते आणि ह्या बाजूला काही झाडं ठेवते ह्या भिंतीला, आणि इथं समोर काही। तर कशी दिसतात मला ते सांगा, मी आता दोन्ही बाजूला ठेवते। तर मी ना नेहमी झाडांची जागा बदलत असते, छान वाटतात इकडून तिकडून झाडं ठेवायला किंवा एकदम सरळ लाईनीत, पण मग तिथं उभं राहायला जागा राहत नाहीत। पण मला असं वाटतं की दोन्ही बाजूने ठेवले ना तर ते जास्त छान वाटतं। तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा, पण मला दोन्ही बाजूने आवडतात ठेवायला। पण असं एका ठिकाणी ठेवली तर पाणी घालायला पण सोपं जातं आणि मला झाडांची खूप आवड आहे, त्यामुळे मी भरपूर साऱ्या कुंड्या केलेल्या आहेत। तर छान वाटत आहे सगळीकडून ठेवल्यामुळं। बाहेर पाऊस पडत आहे आणि आता छान वाटत आहेत सगळी झाडं। तर झाडं पण छान फुटलेली आहे, सगळी झाडं मी छाटून टाकली होती कारण खराब झाली होती। आणि इथं छान अशी सगळी झाडं माझी आलेली आहेत आणि आता जी गावावरून आणलेली होती झाडं ती पण फुटली आहेत। सदाफुलीची झाडं पण छान फुटली आहे आणि ही आहे गुलछडी, आणि हे पायाला तर कळ्या पण आलेल्या आहेत, उद्या याला फुलं पण येतील। त्यानंतर मी घरामधले जे मशीनवरती जो सामान होतं ते साफ करून घेतलं। बऱ्याचशा लोकांना असं वाटतं किंवा बरेचसे लोक असं म्हणतात की काय असतं घरातल्या बायकांना काम, धुणं भांडी स्वयंपाक झालं की दिवसभर काय काम असतं? पण खूप छोटी छोटी कामं असतात, त्यामध्ये क्लिनिंग असतं जे रोज करावं लागतं किंवा दिवसाआड तरी करावं लागतं। आता हे बेसिंगच दिवसाआड करावं लागतं, खराब होतं। तर माझं खूप खराब नव्हतं झालं, पण मी 2-3 दिवस मी साफच केलं नाही, कारण मला दाखवायचं होतं की मी कसं साफ करते ते। तर हे बेसिंगमध्ये मी हार्पिक ओतून ठेवलं होतं, ते 10-15 मिनटं ठेवलं। त्यानंतर मी ते एका जुन्या स्क्रबने घासलं तर एकदम पांढरं शुभ्र असं निघलं आहे आणि कोणताही डाग राहिलेला नाही। तर तुम्ही कोणती ट्रिक वापरता नक्की कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर माझं बेसिंग वगैरे धुवून झाल्याच्यानंतर मी इथं भांडी लावायला घेतली आणि सकाळची ही जेवणाची भांडी आहेत, तर मग मी आता ती लावायला घेतली।
कारण आत्ता भांडी लावून घेतले की मग संध्याकाळची भांड्यांना जाळी मोकळी असते, मग त्यामुळं मग मी जाळी खाली ठेवली. त्यानंतर मला चहा करायचा होता म्हणून मग एक छोटंसं पातेलं घेतलं, त्यामध्ये मी माझ्यासाठी चहा ठेवला. तर वरद अजून झोपलेलाच होता, तो काही उठला नव्हता, त्यामुळं मग मी माझ्यासाठी चहा ठेवला. आणि कितीही ठरवलं ना की चहा सोडायचा, पण संध्याकाळचं 4-5 वाजले ना तर खूप कंटाळा आलेला असतो किंवा पावसाचं वातावरण असतं, पाऊस पडत असतो, त्यामुळे कितीही ठरवलं ना नाही प्यायचं तरी थोडीशी इच्छा होतेच प्यायची. चहा आपला असा सोबती आहे जो आपल्याला सोडतच नाही, आपण त्याला सोडायचं ठरवलं तरीसुद्धा. तर मी खूप वेळा ठरवलं की नाही चहा प्यायचा, पण कमी साखरेचा पिते मी, जास्त साखर टाकत नाही, अगदी थोडीशी साखर टाकते मी माझ्या चहामध्ये. तर आता मी इथं चहा ठेवला, नंतर चहा उकळला, नंतर चहा मी घेतला. तर एका गॅसवरती मी दूध पण ठेवलं होतं, कारण वरद उठल्या मग परत त्याला दूध वगैरे लागेल, पण तो हल्ली दूध थोडं कमीच पितो, त्याला बळजबरीच करावी लागते दूध पिण्यासाठी, कारण लहान मुलांना ना दूध कंपल्सरी पाजलंच पाहिजे, कारण कॅल्शियम मिळतं दुधातून. त्यामुळं एक टाईम तरी दूध पाजलंच पाहिजे. सकाळचं ठीक आहे नाश्ता करतो वगैरे, पण इथं चहा माझा तयार झालेला होता. तर निवांत असं गॅलरीमध्ये चहा प्यायला खूप भारी वाटतं, म्हणून मग मी गॅलरीतच बसले होते चहा प्यायला. तेवढ्यात वरद पण उठला आणि त्याला दूध नव्हतं प्यायचं, तर त्याला पास्ता खायचा होता, म्हणून मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे, चिडचिड करण्यापेक्षा मग मी त्याला पास्ता करून दिला. तर कधीतरीच देते पास्ता करून, आता त्याचा मूड खूप खराब होता झोपेतून उठल्यामुळं, आणि तो इथं सोफ्यावर बसला, मी त्याला पास्ता करून दिला. आणि नंतर मग त्याचं आवरलं वगैरे आणि मग त्याला खाली खेळायला आणलं. तर खूप पाऊस पडून गेला होता, त्यामुळे थंड वातावरण होतं बाहेर, त्यामुळे त्याला टोपी घालून आणलं होतं मी खेळायला खाली. तर खाली काही जास्त मुलं आलेली नव्हती, पण आणलं मी वरदला, म्हटलं चल सायकलवरती 1-2 राऊंड मार. घेऊ. अजून काय घ्यायचं मला? ब्लॅक. मग तुला कोणता आवडतं? ओके. त्यातला खाली खेळायला आणलं होतं आणि त्याचं डिस्कशन काय चालू होतं, त्याचं चालू होतं की कोणती कार घ्यायची आपल्याला, कोणती स्कॉर्पिओ घ्यायची किंवा कोणती थार घ्यायची आणि कोणत्या कलरची घ्यायची, असं तुम्हाला विचारत होता. खेळायचं सोडलं आणि बाकीचं डिस्कशन करत बसलाय. नंतर मग तो थोडासा खेळला, मी त्याला थोडंसं सायकलवरती इकडून तिकडून थोडेसे 2-3 राऊंड मारले. आणि घरात नको वाटतं नुसतं, त्यामुळं मग त्याला थोडंसं खाली खेळायला घेऊन येते. तर असा होता आजचा दिवस आणि असं होतं आजचं माझं गार्डनचं क्लिनिक. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.